नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुती समोरचं संकट आता टोकाला पोहोचल्याचं चित्र दिसतंय. कारण एका बंडखोर उमेदवारामुळे संपूर्ण राजकीय गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या असून थेट महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरावं लागल्याची चर्चा आहे. एक बंडखोर नेता, दोन दिग्गज मंत्री आणि बंद दाराआड झालेली एक महत्त्वाची बैठक. नाशिकच्या राजकारणात सध्या सुरू असलेलं हे नाट्य केवळ एका निवडणुकीपुरतं मर्यादित नसून त्याचा परिणाम महायुतीच्या अंतर्गत संबंधांवर आणि प्रतिष्ठेवरही होऊ शकतो असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, गोकुळ गीते खरोखरच माघार घेणार आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचा प्लॅन बी नेमकं काय असू शकतो. तर चला, नाशिक विधान परिषद निवडणुकीभोवती निर्माण झालेले हे संपूर्ण राजकीय समीकरण सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे. एकीकडे महायुतीने आपल्या राजकीय रणनीतीच्या जोरावर राज्यातील जवळपास 5 जागांवर बिनविरोध विजय नोंदवला आहे. परंतु दुसरीकडे मात्र नाशिक विधान परिषद जागेवरून अंतर्गत बंडखोरी उफाळून आल्याचे चित्र आहे. कारण नाशिकमधील महायुतीची एक दिग्गज नेतृत्व असणारे गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत थेट अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी टाकली आहे. आता यामुळे महायुतीतील मते फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. म्हणूनच आता सत्ताधाऱ्यांसमोर नाशिकची ही महत्त्वपूर्ण विधान परिषद जागा जिंकण्याचे एक मोठे आवाहन उभे राहिले असून आता हा महायुतीच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनलाय. त्यामुळे नाशिक जागेवरील विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील तिढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडून देखील अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता महायुतीसमोर मोठं संकट येऊन उभं राहिलंय. आता अशातच महायुतीतील ही अंतर्गत बंडखोरी शांत करण्यासाठी, त्याचप्रमाणे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सोपा करण्यासाठी भाजपच्या राजकीय संकटमोचकांनी नाशिकमध्ये आपला तळ ठोकलाय. नाशिक विधान परिषद जागेच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष अजूनपर्यंत कायम असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या काही वरिष्ठ नेत्यांनी मुंबईतूनच राजकीय सूत्रे फिरवली होती. भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन, त्याचप्रमाणे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर गोकुळ गीते यांचे बंधू व स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. मात्र गोकुळ गीते अगदी शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. कारण गोकुळ गीते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ फिरकलेच नाहीत. म्हणूनच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरी थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न पूर्णपणे फेल ठरले आहेत. मित्रांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गीते यांनी माघार न घेण्याची एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे त्यांच्यात आणि सध्याचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यामध्ये पडलेली वादाची ठिणगी. कारण मागील एका प्रकरणात नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र कुणाल दराडे यांनी गोकुळ गीते यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप आहे. गोकुळ गीते या संदर्भात बोलताना म्हणाले की जर कोणी सन्मानाने विनंती केली असती तर आपण नक्कीच माघार घेतली असती. मला उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे स्वाभिमानासाठी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत, अशी भूमिका गोकुळ गीते यांच्याकडून घेण्यात आली. बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश आल्यामुळे आता नाशिकमधील विजयासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्लॅन बी वर काम करायला सुरुवात केली आहे. गोकुळ गीते जरी निवडणुकीच्या रिंगणात कायम असले तरी त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून
त्याचप्रमाणे भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांची पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यानुसार मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी दिनांक 7 जून 2026 रविवारी नाशिकमधील स्थानिक नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली। त्याचप्रमाणे बंडखोरीचे हे वादळ शांत करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी गोकुळ गीते यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मनधरणी करण्याचे प्रयत्न केल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून देखील आपल्या अधिकृत उमेदवाराला अगदी ऐनवेळी निवडणुकीच्या मैदानात न उतरवण्याचा निर्णय घेतला गेलाय। म्हणूनच महाविकास आघाडीचा हा निर्णय महायुतीतील बंडखोरीला खत पाणी घालणार असल्याची सध्या नाशिकमधील स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। आता यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, भाजपशी संबंधित असणारे मालेगावचे नेते प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यात ही तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे। त्यामुळे आता नाशिकमधील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे। सोबतच महायुतीतील दिग्गज नेत्यांच्या बंडखोरीमुळे पक्षातील सर्व मतांचे एकत्रित ध्रुवीकरण करणं फारच कठीण आणि आव्हानाचं मानलं जाते। आता अशातच दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ या रणनीतीचा उपयोग करून महाविकास आघाडी नाशिकच्या जागेसाठी गोकुळ गीतेंना पाठिंबा देऊ शकते। त्यामुळे आता महायुतीतील वरिष्ठ नेते गिरीश महाजन आणि उदय सामंत बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्यासोबत चर्चा करून या समस्येवर काय तोडगा काढतात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? राजकीय संकटमोचक असणारे गिरीश महाजन ही बंडखोरी थांबवण्यात यशस्वी होतील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।